खाली बस. हे आपलं उपोषण व्यवस्थित चाललं सगळं. रात्री काहीतरी शुगर आपली 60 झाली. त्याच्यानंतर 2 घंटे तपासली, म्हणजे रात्री 11च्या टायमाला बहुतेक तिसरा पारा काहीतरी 60 होती आणि रात्रीच्याला 11च्या दरम्यान तपासली त्यांनी. टाईम नाही सांगता यायचं मागं पुढं असं. ते 58 काय झाली. 58 काय झाल्यामुळे त्यांचं म्हणणं आलं शरीराला काहीतरी धोका आहे आमच्या इथं काय. आणि BPB काय 70, 80, 90 असा काहीतरी 60 काहीतरी होत असं. नक्की मला नाही सांगता यायचं. मग आपल्या लोकांनी काय सुरू केलं, उपोषण सोडायचं. इथं मी मंडप रात्री गज भरलेला होता. रात्री पण मला थोडं कमी पण कळत होतं, ते त्रास होत होतं मला त्याचं. पण माझं म्हणणं काय असतं माहिती आहे का, करायचं तर ते बिघडी नको, खरं काय ते करत जाऊ. खोटरडेपणा नको. एवढी मोठी जाती, एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा आहे, खोटरडेपणा नाही करायचा. याने 20-30 जणांनी ठरलं मला दाबून आणि सलाईन लावली हवा की. सलाईन रात्री लावल्यामुळं मग कायच उपयोग नाही ना. काय उपयोग आहे त्या उपोषणात. सलाईन लावली सरकारला माहिती आहे, आता मरत नाही आणि काय होत बी नाही. बरं सलाईन लावली इथं झोपून तरी काय करू. नसतं झोपायचंच काम आहे. मग समाजाला येड्यात काढल्यासारखं. सलाईने काहीच होत नाही. आपल्याला कडीला लावायचं आहे मराठा आरक्षण. आणखीन 2-3 दिवस 2-4 दिवस जर काढले असते तर कोणत्या तरी टोकाला ते आलं असतं. पण तुमची माया मला काय बसून देत नाही. इथल्या मंडपातल्या बसल्या लोकांचं म्हणणं होतं ते आरक्षण 2-4 महिने लेट भेटलं तरी चालतंय आम्हाला, तुम्ही पाहिजे. आता असं म्हणल्यावर मी तरी काय करू. मग त्यांनी ते तसं म्हणलं की दाबून धरलं, मला सलाईन लावल्या, मला हलता नाही आलं. त्यांचं म्हणणं आहे मग ते तुम्ही असले तर सरकार ठेप्याला चालणार आहे, तुम्ही असले तर मराठीची एकजूट राहणार. नसता मराठा समाजात सैरा बाहेर होतं. मराठा समाजाला काय सुचत नाही. ते असे येड्यासारखे होते, नुसते रडत येत. सगळी एकजूट फुटून जाईल. तुम्ही पाहिजे, तुम्ही उपोषण करायचं नाही ना. आता ते सोडा. कसं लढायचं सरकारसंग, काय करायचं तुम्ही आम्हाला पाडायचं सांगा. तुम्ही मानता आणि त्याला आम्ही पाडतो. आमच्या बापाला जरी पाड म्हणले तरी आम्ही निवडणुकीत पाडीतो.